हिस्ट्री ऑफ द मराठासच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे. औरंगजेब म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करणारा, शिवरायांना फसवून कैद करणारा, काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडणारा एक पाताळ यंत्री क्रूर कर्मा डोळ्यासमोर येतो. औरंगजेबाची सगळीच कृत्य अघोरी आणि निर्दयी होती. असा आतल्या काठीचा क्रूर धर्मवेडा माणूस मुघलांचा 6वा बादशाह नक्की कसा बनला? का नक्की याच अवगुणांमुळे त्याला बादशहा होणं सहज शक्य झालं? पाहुयात आजच्या व्हिडिओत. औरंगजेबाची सत्ता स्पर्धा आपण 2 भागात पाहणार आहोत. आजच्या भागात पाहूया की ही यादवी नक्की कोणकोणत्या शहजाद्यांमध्ये होती आणि मग पुढील भागात ही यादवी नक्की कशी घडली ते पाहूयात. निकोलाओ मनुची हा एक इटालियन माणूस 1653ला भारतात आला. हा औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शिको याच्या सैन्यात होता. या मनुचीने स्टोरिओ दो मोगोर या त्याच्या पुस्तकात औरंगजेब आणि त्याच्या इतर 3 भावांनी केलेल्या सत्ता संघर्षाबद्दल आणि औरंगजेबाच्या राज्यारोहणाबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. आता सगळ्यात प्रथम आपण औरंगजेब आणि त्याच्या सत्ता संघर्षात एकमेकांशी युद्ध करणाऱ्या त्याच्या भावांची ओळख करून घेऊयात. औरंगजेबाचा बाप शहाजहान हा 14 फेब्रुवारी 1628ला बादशहा झाला. याला 4 मुलं होती. पहिला दारा जो सगळ्यात मोठा होता, दुसरा शाह शुजा, तिसरा औरंगजेब आणि सगळ्यात लहान मुराद बक्ष. दारा शिको हा शहाजहानचा ज्येष्ठ पुत्र दिसायला सुस्वरूप असून संभाषणात योग्य ते शिष्टाचार पाळून बोलणाऱ्यांपैकी होता. आपल्याला कोणाच्याच सल्ल्याची गरज नाही आणि आपणच सर्वज्ञ आहोत असा फाजील आत्मविश्वास त्याला असे. मुघलांची नर्तक्यांच्या प्रेमात पडण्याची परंपरा यानेही पुढे चालवली. राणादिल नावाच्या एका नर्तकीच्या प्रेमात पडून याने हट्टाने तिच्याशी लग्नसुद्धा केलं. हा औरंगजेबासारखा इस्लाम धर्मवेडा नसून तो हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन याही धर्मांचा अभ्यास करून त्या धर्मांचे उपासक आपल्या दरबारात बाळगून असायचा. यामुळेच औरंगजेब दाराला काफिर म्हणत असे. याला विदूषकांच्या नकला पाहायचा आणि त्यांचे चाळे पाहायचा एक विचित्र छंद होता असं मनुची म्हणतो. फलज्योतिषावर सुद्धा दाराचा गाढा विश्वास होता. दारा हा शहाजहानचा अतिशय लाडका असून तोच माझा उत्तराधिकारी आहे असं शहाजहानने कित्येक वेळा दरबारात जाहीर केलं होतं. बरं, भविष्यकाळात औरंगजेबाने ज्या मिर्झा राजे जयसिंगांना छत्रपती शिवरायांवर आक्रमण करायला पाठवलं होतं त्या जयसिंगांची ते गवय्यासारखे दिसतात असं म्हणून एकदा दाराने टर उडवली होती. अशाच अजून काही कारणांमुळे दारा बादशहा व्हावा अशा पक्षात मिर्झा राजा जयसिंग नव्हते. शहाजहानच्या दुसऱ्या मुलाचं नाव शाह शुजा होतं. हा फार गर्विष्ठ असूनही तो खूप शूर, विवेकी आणि दृढनिश्चयी आहे असा त्याचा लौकिक होता. थोडक्यात त्याचा PR चांगला होता. आपल्या कामात मदत करतील असे मित्र कसे जोडावेत हे त्याला चांगलं माहीत होतं. शाह शुजाला नर्तक्या, दारू, स्त्रिया यांचा भरपूर छंद होता. कधीकधी तो यामध्ये मशगूल होऊन दरबारसुद्धा भरवत नसे. तो इतरांना तुच्छ लेखत असे. औरंगजेबाच्या मते हा शाह शुजा शियापंथीय होता. तिसरा मुलगा औरंगजेब. याच्याबद्दल बोलण्यापूर्वी सर्वात धाकट्या मुराद बक्षचा स्वभाव कसा होता ते आधी बघूयात. हा मुराद बक्ष शूर होता. तलवार आणि धनुर्विद्येत तो निपुण होता. आपल्या बाहुबलावर त्याचा पूर्ण विश्वास असल्याने तो कोणाचीच पर्वा करत नसे. याला सुद्धा दारू आणि नर्तक्यांचा छंद होताच. त्याला युद्धांच्या गोष्टी आवडत असल्याने तो दरबारी कामांना तुच्छ लेखत असे. औरंगजेब या 5 अक्षरांमध्ये मिळून सगळी गोम आहे. औरंगजेब हा आतल्या गाठीचा असल्यामुळे सगळी कामं गुप्तपणे पण नेटाने करत असे. त्याला आपण फकीरी वृत्तीचे आहोत याचा दिखाऊपणा करण्याची फार आवड होती. खरं तर औरंगजेबाच्या अंतःपुरात असलेल्या एका नर्तकीवर त्याचं प्रेम जडलं होतं. तिने सांगितल्यामुळे त्याने मदिरापान करायलाही सुरुवात केली होती. रोजचा नमाजसुद्धा बंद केला आणि अचानक एक दिवस ही नर्तकी मेली. कोल्ह्याला द्राक्ष आंबट या न्यायाने पुढे औरंगजेब म्हणत असे की त्या नर्तकीचा मृत्यू म्हणजे माझ्यावर अल्लाने केलेले उपकार आहेत. तिच्यामुळे माझ्याकडून कित्येक चुका घडल्या होत्या. आपण शहाणे, चतुर आणि सत्याचे भोगते आहोत असं जगाने म्हणावं यासाठी औरंगजेब सतत खटपट करी.
सर्वसंग परित्यागाचं नाटक करून औरंगजेबाने कित्येक गरीब फकीरांना फसवलं. मनुची म्हणतो, हे फकीर सुद्धा काही साधे नसत, पण फसवेगिरीमध्ये औरंगजेब त्यांचा बाप होता. याशिवाय शहाजहानला जहाआरा बेगम उर्फ बेगम साहिबा, रोशन आरा बेगम आणि मेहरुन्निसा बेगम अशा 3 मुली होत्या. यातल्या जहाआरा बेगमला सुरतेचं उत्पन्न मिळत असे. ही तीच बाई बरं का, जिने पुढे शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणून ते आग्र्याला आल्यावर त्यांना कैद करावी म्हणून औरंगजेबाचे कान भरले होते. दारा जिवंत असेपर्यंत हिने दाराचा पक्ष स्वीकारला होता, तर रोशन आरा बेगम ही औरंगजेबाच्या पक्षातली होती. याशिवाय मेहरुन्निसा बेगमने मुराद बक्षचा पक्ष स्वीकारला होता. तर ही अशी सगळी शहाजहानची पिल्लावळ होती. कोणी आतल्या गाठीचा, तर कोणी गर्विष्ठ, कोणी अति आत्मविश्वासाने भरलेला, तर कोणी नाचगाणी आणि दारूमध्ये आकंठ बुडालेला. या सगळ्या अवगुणी शहजाद्यांमध्ये एक अवगुण कॉमन होता, तो म्हणजे स्वार्थ. राज्य मिळवण्यासाठी या स्वार्थी भावांनी एकमेकांविरुद्ध नक्की काय काय उचापती केल्या पाहूयात पुढच्या भागात. धन्यवाद.